नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। हे बघा, जे 16 ऑगस्टला दुपारी आणि त्यातल्या त्यात 16 ऑगस्टला संध्याकाळी जो पाऊस पडलेला आहे, 16 ऑगस्ट 2025ला, तर संध्याकाळी भरपूर जोरात पाऊस पडलेला आहे। जवळपास 2 ते 2.5 तास, म्हणजे रात्री 10:30 ते 11च्या नंतर ते 1:30 वाजेपर्यंत जवळपास पाऊस चांगला जोरात पडलेला आहे। त्यामुळे आपण हे बघू शकतो, हे बघा आपल्या पिकाची जी परिस्थिती आहे ते बघा, आपण कसं पीक कसं झालेलं आहे। याच्यात पाणी जोरात वाहिलेलं आहे। ही जी हळद आहे आपली अर्धा एकर हळद आहे, आणि या साईडनं जी तूर होती ती तूर पूर्णतः हे झाली, वरून पाणी जे आहे ते वाहत आलेलं आहे। आता याच्यामध्ये जे आहे ते आपला तूरची जी 3 लाईन होती ते पूर्णतः हे झाले, ते बघा पूर्णतः पाणी याच्यामध्ये जमल्यामुळे पूर्ण, आणि जी ठिबकची लाईन होती हळदीमध्ये, ठिबकची लाईन जी हळदीची आहे ती अशी पाण्याच्या याने बघा इकडे येऊन गेलेली आहे। पाण्याचा प्रवाह रात्री जे आहे ते भरपूर जोरात पाऊस पडल्यामुळे जवळपास या हिंगोली जिल्हा, परभणी, नांदेड जिल्हा आणि इकडं विदर्भात वाशिम जिल्हा तिकडे पण पाऊस रात्रीचा जो पाऊस आहे तो भरपूर झाला आहे। आणि काल 16 ऑगस्टला जे दुपारी पण झाला तो पण दिवसभर राऊंड जोरात चालूच होता। हे बघा आपण बघू शकतो, आणि तसंच इकडे शेताच्या साईडला पण पाणी साचलेलं आहे। हे बघा, हे जे नाला आहे या नाल्याला असा भरपूर पूर आलेला होता, त्यामुळे आपल्या नाल्याच्या काठाचे जे झाडं झुडपं आहेत ते पूर्णतः वाकले, आणि इकडे पण आपण बघू शकतो शेजाऱ्याच्या याच्यामध्ये पण शेतामध्ये पण पाणी खूप गेलेलं आहे। आणि ही परिस्थिती या 2-3 जिल्ह्यामध्ये भरपूर झालेली आहे, हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये, आणि विदर्भात पण झालेली आहे। त्या साईडला पण हळद आहे, त्या हळदीकडून पण पाणी आलेलं आहे। हा बघा, नाला जो आहे तो हे बघा पूर्णतः गवत झुडूप पूर्णतः हे होऊन गेलं, आणि या ठिकाणी नाला पण फुटलेला आहे, आणि पाणी वाहनं हे चालूच आहे। असा वरून नाला आलेला आहे, पाणी आता याला पाणी चालूच आहे। हे बघा, पाणी जे भरपूर झाल्यामुळे पाऊस हे जे आहे सोयाबीनमध्ये पण पाणी जात आहे, पाणी वाहत आहे असं या साईडला इकडे, आणि आपले जे विहीर आहे ते विहीर पण तुडूंब भरलेली आहे, आणि त्याचंच पाणी जे आहे ते इकडे पाझरा येत आहे। पाझरा असा इकडे या काठानं रानामध्ये जात आहे, आणि पाऊस जे आहे ते पाऊस एकदम जो आवश्यक पाऊस होता तो पाऊस पडलेला आहे। कारण जे आपले तळे आहेत तळे भरले नव्हते, तर तळे आता जवळपास आमच्या जवळपासचे तळे पूर्णतः भरून ओसंडून वाहत आहेत, आणि शेतामध्ये पण पाणी ओसंडून वाहत आहे। कारण पाऊस जर आता भरपूर पडला तर पुढे आपले पीक पाणी जे आहे ते चांगले येऊन जाईल, हरभरा, गहू आणि उन्हाळी पिके पण काही। तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूच, तोपर्यंत जय जवान जय किसान। चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।